देऊळ बंद 2 हा फक्त श्रद्धेचा चित्रपट नाही, तर श्रद्धा आणि संघर्ष यांच्यातील नातं दाखवणारा चित्रपट आहे. देऊळ बंद 2 पाहिल्यानंतर मनात एक प्रश्न येतो. फक्त श्रद्धा पुरेशी असते का? की संघर्षही तितकाच महत्त्वाचा असतो? हा चित्रपट याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. संघर्षाची बाजू, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक अडचणी, कुटुंबासाठी चाललेली धडपड, जीवनातील अन्याय. चित्रपटातील पात्र संकटांशी झुंज देताना दिसतात. देवाला प्रश्न विचारतात, रागावतात आणि कधीकधी श्रद्धा डगमगते. श्रद्धेची बाजू, स्वामी समर्थांवरील विश्वास, आशा न सोडण्याचा संदेश. अंधश्रद्धा नव्हे, तर अंतर्मनातील श्रद्धा. चित्रपट सांगतो की श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर कठीण काळात टिकून राहण्याची ताकद आहे. चित्रपटातून मिळणारा खडा संदेश हाच आहे. फक्त देवावर सोडून चालत नाही आणि फक्त संघर्ष करूनही मन तुटू शकतं. श्रद्धा दिशा देते, संघर्ष यश मिळवून देतो. दोन्ही एकत्र असतील तर माणूस संकटांवर मात करू शकतो. देऊळ बंद 2 बघून मला एक गोष्ट समजली. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण हातावर हात धरून बसू नका. प्रयत्न करा, संघर्ष करा आणि विश्वास ठेवा. कारण श्रद्धा आणि संघर्ष यांची सांगडच जीवन बदलू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामींवरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास दोन्ही तितकेच आवश्यक आहेत. अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण प्रयत्न मात्र कमी पडतात. तर काही जण खूप मेहनत करतात, पण मनात विश्वास नसतो. हा चित्रपट शिकवतो की श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते आणि आत्मविश्वास आपल्याला कृती करायला प्रेरणा देतो. स्वामींचा आशीर्वाद आणि आपल्या कष्टांची जोड असेल तर कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर मात करता येते. म्हणूनच श्रद्धा आणि संघर्ष हे एकमेकांचे पर्याय नाहीत, तर ते एकमेकांचे साथीदार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालायचं मात्र तुलाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची स्वामींवरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.